पदरीवर येऊन या ठिकाणी या चिन्हाचं अनावरण करत असताना आमचा 84 वर्षाचा योद्धा देखील तीच प्रेरणा महाराष्ट्रातल्या तरुणांना देण्याचं काम करतोय। असं भारतात कधीच झालेलं नाही की एवढ्या वृद्ध काळात देखील अनेक संकटांना तोंड देऊन देखील तो योद्धा ठामपणाने उभा राहिला। हे कदाचित भारतवर्षातलं एकमेव उदाहरण असेल की अनेकांनी नमवण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी त्यांच्यावर प्रहार केले। मागच्या 60-70 वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं। मराठी मुलकात कुठेही तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जावा, त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता ताटमानेने तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसतोय। हे कशामुळे निर्माण झालं तर सगळ्या मराठी मुलकामध्ये रात्रंदिवस पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पायपीट केली। अनेक गावातल्या अनेक घरातल्या माणसांना व्यक्तिगत ओळखायला पवार साहेब लागले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक नवा विश्वास पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केला। या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पवार साहेब आशा वाटते पवार साहेबांच्याकडून, महाराष्ट्रातल्या तरुणांना पवार साहेबांच्याकडून आशा वाटते, महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना पवार साहेबांच्या एवढं कुणीच कधी दिलेलं नाही, एवढा सन्मान राज्य सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पवार साहेबांनी दिला। महाराष्ट्रातल्या दीन दलितांना, महाराष्ट्रातल्या पददलितांना, महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आज पवार साहेब हे आपलं नेतृत्व वाटतं। मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला सत्ता गेली तरी चालेल, पण देण्याचा आग्रह आणि हट्ट आणि त्याची किंमत नंतर मोजावी लागली तरी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाड्याचं विद्यापीठ आज आपल्या सर्वांच्या समोर आहे। अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईन। हा सगळा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले, महाराष्ट्रातलं औद्योगिकरण असो, महाराष्ट्रातल्या बेकारांच्या हाताला दिलेलं काम असो, महाराष्ट्रातल्या महिलांना दिलेली संधी असो, महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातल्या जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण करण्याचं काम असो, या महाराष्ट्रातल्या जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन राज्य करताना, लढाई करताना त्यांच्या अनेक शिलेदार हे अल्पसंख्याक होते, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला देखील, अल्पसंख्याकांना देखील, मग तो पारशी असो, ईसाई असो, त्या सर्वांना पवार साहेब आज आपले वाटतात। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जो आदर्श घालून दिला त्याच पायवाटेने चालण्याचं काम आयुष्यभर या आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे। मित्रांनो, विसरणार नाही। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी आज आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊन हा महाराष्ट्रातला, देशातला सर्वात वयोवृद्ध योद्धा इथं आलेला आहे। सर्वात वयोवृद्ध योद्धा या ठिकाणी येऊन महाराष्ट्राला आणि जनतेला सांगतोय, वय महत्वाचं नसतं, ईर्ष्या महत्वाची असते, मनाची ताकद आणि मनाची इच्छाशक्ती महत्वाची असते। आणि हा आदर्श जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्ष झालं तरी महाराष्ट्रातला तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो, त्यातून आदर्श घेऊन पवार साहेबांनी आयुष्यभर काम केलंय आणि म्हणून आज रायगडावर आपण एकत्रित आलोय। मित्रांनो, आपण काल संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म आम्ही केलं की आज कार्यक्रम आहे, तुम्ही शेकडो मैलाचे प्रवास करून जमेल तसे इथं आलात। खरं आज शेकडो लोक खाली अडकलेली आहेत, कारण रोपवेवरून येताना नंबर लावायला लागतात। मला माहिती आहे की ते आपल्यावर खाली गेल्यावर चिडणार आहेत, पण अनेक लोक या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने इथं खाली पायथ्याशी आलेत। येताना थोडासा वेळ लागतोय, ठीक आहे, काय हरकत नाही, आणि ऊनही वाढतंय, त्यामुळे जास्त वेळ इथं आपल्याला सगळ्यांना तिष्ठत ठेवणं योग्य नाही। पण आज आपण सगळ्यांनी फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली, आदरां या ठिकाणी त्यांच्या समोर नतमस्तक झालो। आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलकामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। तुतारी मिळाल्यानंतर चिन्ह नुसतं व्हॉट्सअपवर आपण हे टाकलं, स्टेटस ठेवलं, तर हजारो लोकांनी महाराष्ट्रातल्या या तुतारीचा अतिशय आपुलकीने उल्लेख केला।
काहींनी सांगितलं की जय शिवाजी जय भवानी. आता आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने ठामपणाने चालायला सुरुवात करूया. आणि म्हणून आज आपण इथं सगळे भगवे फेटे घालून या ठिकाणी आलात. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी इथून जात असताना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम करायचंय. आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं, पक्षाचा या ठिकाणी कार्यकर्त्या नात्यानं तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मी मगासपासून सगळ्यांना थोड्याशा सूचना देत होतो, त्याबद्दल कुणी नाराज होऊ नका. थोडस वेळेत आपल्याला ऊन वाढण्याच्या आधी आपला कार्यक्रम हा पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं स्वागत करतो. सर्व आमदार, खासदार, आमच्या पक्षाचे फ्रंटलचे सगळे पदाधिकारी यांचं स्वागत करतो. पण सगळ्यात महत्वाचं स्वागत करतो ह्या तुतारी वादक, आमच्या सगळ्या तुतारी वादक माणसांचं. हे आपलं चिन्ह आहे, हे आपलं चिन्ह आहे. आणि आजपासून पवार साहेबांनी हे रणशिंग फुंकलेलं आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्या महाराष्ट्राने साथ द्या. महाराष्ट्रातल्या रयतेची साथ पवार साहेबांच्या मागे उभा राहील हा विश्वास आपल्या देशात कधी न घडलेली गोष्ट घडली होती की छत्रपती शिवाजी महाराजांना दिला नव्हता तर तो स्वतःच्या हातात, हा धर्मगुरूच्या हातात दिला नव्हता तर तो स्वतःच्या हातात ठेवला होता. आणि याचं कारण हे होतं की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून रयतेच्या कल्याणासाठी काम करावं, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीतून दिला होता. आणि हा राज्याभिषेक झाल्यानंतर हे मुद्दाम सांगतो, कारण आजच्या देशातली एकूण जर परिस्थिती बघितली तर हा आदर्श आपल्या काळजात कोरून ठेवण्यासारखा आहे. कारण हा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मंदिरांचे कळ सोन्याचे करा असं आज्ञापत्र काढलं नाही, तर रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे आज्ञापत्र काढलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत आहे. ही खात्री आहे, कारण तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक बनली आहे. आज देशातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवून दिले जातात, महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष कसे खच्ची होतील हे पाहिलं जातं. आमचा कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडला जातो. अगदी आमच्या महानंदावर सुद्धा गुजरातचं आक्रमण होतं, पण महाराष्ट्राचं सरकार हो की चू करत नाही. आणि मग महाराष्ट्राच्या तरुणाच्या मनात, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनात, महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा अशा पद्धतीनं जर केंद्रातलं सरकार टाचेखाली चिरडत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज कुठून येणार.
आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं सर्वोच्च प्रतीक असलेल्या किल्ले रायगडावरून हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे ही तुतारी आहे. महाराष्ट्राच्या युवकांची ऊर्जा म्हणजे ही तुतारी आहे. महाराष्ट्राच्या माता भगिनींचा अभय म्हणजे ही तुतारी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा दिल्लीश्वराच्या कांठाळ्या बसवणारी ललकारी म्हणजे ही तुतारी आहे. आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक असणारी ही तुतारी प्रत्येकाच्या मनात रयतेच्या कल्याणाचा महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवल्याशिवाय राहणार नाही. मी आपला सर्व माध्यमकर्मींचं सुद्धा मनापासून आभार मानतो. कारण अनेक जण प्रश्न विचारत होते की चिन्ह अचानक मिळाल्यानंतर ते पोहोचणार कसं. पण मी आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या पोटतिडकीनं आपण ही तुतारी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि महाराष्ट्राच्या काळजात असलेल्या तुतारीला पुन्हा एकदा साथ घातली आणि आता ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि ही ग्वाही देतो. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी या तुतारीचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जो वर्षानुवर्षाचा संबंध हा महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राहण्यासाठी हा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरत राहू. धन्यवाद. जय शिवराय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धर्मसत्ता आणि राज महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत आणि पवार साहेबांच्या हस्ते ती निशाणी अर्पण करण्यात आली. ही निशाणी जसं अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं, मला असं वाटतं की ही निशाणी रयतेला न्याय देणारी निशाणी आहे. कारण शिवाजी महाराजांचा आदर्शच हा होता की रयतेचा राज्य व्हावा, ते स्थापित व्हावा आणि तेच आदर्श घेऊन पवार साहेब या अनेक वर्षापासून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काम करत आहेत. याच्या सोबत मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मा जिजाऊ जर राहिले नसते तर ही वेळ महाराष्ट्राला मिळाली नसती. आणि म्हणून मा जिजाऊच्या समोर नतमस्तक होऊन सर्व महिलांच्या तर्फे मी त्यांना सुद्धा माझ्यातर्फे अभिवादन करते. कारण शिवाजी महाराजांनी महिलांसाठी जे न्यायाची भूमिका अवलंबली होती, त्यांना सन्मानाची भूमिका कशी असावी ही अवलंबली होती, तीच भूमिका आमच्या पवार साहेबांची आहे. आणि आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून पवार साहेब आमचे हे त्यांच्या तत्वापासून न डगमगणारे कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या मागे आम्ही सगळे ठामपणे आहोत. मी या तुतारी निशाणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. तोच राजे जन्मलेले ह्या शूरभूमीवर, एक तो रायगडावर, एक तो चौदार तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ शिवछत्रपती आणि अतिशय थोड्या सूचनेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शिवसैनिक कार्यकर्ते बंद होते. आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील असा हा दिवस. देशामध्ये एक वेगळी स्थिती आहे.
सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. सर्वसामान्य माणसाचं कुटुंब चालवायला महागाईच्या संकटानं जवळपास अशक्य करून ठेवले. आणि हातामध्ये असलेली सत्ता, ही सत्ता सामान्यांच्या हिताची तडफड करण्यासाठी वापरण्याच्या ऐवजी राज्यामध्ये राज्याच्या अंतर्भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच अंतर्वादवण्याच्या संबंधीची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं याची आवश्यकता आहे. हा एक वैचारिक धोरणाचा संघर्ष आहे. आणि ज्यावेळेला असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हवा असतो. शिवछत्रपती यांच्या आधी आपण स्मरण टाकत तो सगळा कालखंडच कसा होता. कालखंड वैद्यांच्या हातात सत्ता होती, राज्य नव्हतं हातामध्ये. सामान्य माणसाचं स्वत्व आणि ते स्वत्व जागा करण्याच्या संबंधीचं आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याचं एक ऐतिहासिक कामाची गरज जी होती त्याची पूर्तता ही आणि त्यामधूनच हे राज्य उभे आहे. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, राजे दरबारी झाले, संस्थानिक झाले, पण त्या सगळ्या जी ओळख होती ती एका वेगळ्या पद्धतीने होती. जयदेवीचे राजे यादवांचं राज्य, दिल्लीचे राजे मोगलांचं राज्य, आणखी कोणाकोणाची राज्य ही या ठिकाणी होती. पण शिवछत्रपतींचं राज्य हे कधी भोसलेंचं राज्य झालं नाही. हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य, हे दलितांचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सवन जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रपतींनी केलं. आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देशा कालखंड आहे. आणि त्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची. आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगानं आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी हे रणसिंग फुकलेलं आहे. ही तुतारी दिली, ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुला सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून जी यशमालिका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर, जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी त्याच्या रणसिंग फुकल्याच्या संबंधीची स्थिती या राज्यात लवकरच तुमच्या कष्टाला प्रयत्नानं आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत. इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो नजरेसमोर ठेवून राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, शक्तिशाली महाराष्ट्र बनवू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या नव्या आपल्या खेळाचं स्वागत करण्यापासून करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडावरती आज आपल्या तुतारीचं अनावरण सोहळा आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते पार पडलेला आहे.
खरं म्हणजे रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. फक्त एकच शब्द बोलतो, या ठिकाणी रायगडावर एक टकमक टोक सुद्धा आहे आणि या टकमक टोक नेहमी कडेलोट छत्रपती शिवाजी महाराज करत होते. ज्यांनी या महाराष्ट्राची पक्षाशी गद्दारी केलेली आहे त्यांचा कडेलोट या महाराष्ट्रातून जनता केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आदर आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने भावनाताई घाणेकर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. तर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी माझे असणारे सगळे सहकारी यांनी जे याचे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी साहेबांचा आभार मानत असताना आदरणीय जयंतराव पाटील साहेब, या ठिकाणी सुप्रियाताई सुळे, आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब, राजेश टोपे साहेब, अनिल देशमुख साहेब, फौजियाताई खान, वंदनाताई चव्हाण, या ठिकाणी सुनील भुसारा साहेब, प्राजक्त तनपुरे, अशोक पवार साहेब, या सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि खाली रायगड यात्रा या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जाताना सर्वांनी त्या ठिकाणी जेवून जावं आणि या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. रायगड यात्रा हॉटेलमध्ये सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यावा असं या ठिकाणी विनंती करतो. चला या पाठीमागे या सगळे, चला प्लीज या इकडे सगळे, जिने उतरून खाली उभे राहा म्हणजे आम्हाला बोलता येईल सगळ्यांना. या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या किंवा कचरा टाकतात ती संकेत तुझी सगळी जबाबदारी आहे. त्या सगळ्या बाटल्या आणि या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम आपण करायचं आहे. हा इकडे इकडे चालू ना. चला मीडियावाले थोडं मागे या, मीडियावाले चला, साहेबांना जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की सदैवरती कुणी येऊ नका. शिव खरं तर सदरेच्या खाली